मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या जालना जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मैदानातील रोहिलागड या ठिकाणी पार पडतंय. तब्बल 2 लाख रुपये बक्षीस आणि या मैदानाचं नियोजन एका युवा पिढीने केलं, या तरुणांनी केलं आणि एक चांगलं मैदान पार पडतंय. याच मैदानात बाब्या आणि लाल बादशाह ही गाडी पळाली. नमस्ते. नमस्ते. बऱ्याच दिवसानंतर मुलाखत करतोय. बरेच प्रश्न आहे, लोकांचे पण प्रश्न आहे आणि माझे पण वैयक्तिक प्रश्न असतील. काय कारण नेमकं लाल बादशाह आणि बाब्या सलग 6 वेळेस गाडी पळवण्याचं? कसं आहे, ज्या गाडीची समज पावली आणि मी समज सांग चांगले पळते मग कायला समज गाडी फोडायची, तेच गाडी पळवायची असे समज आपलं वडिलाचं शिक्षण आहे आपल्याला. बरं. हो. किती बैल आणले आज? आज 3 बैल. कुठले कुठले? एक सोन्या आणला, जो लाल बादशाह सोबत पळत होता तो. बरं. आणि एक नवीन खरेदी आदात रणवीर. नवीन खरेदी सेम टू सेम दिसायला लाल बादशाह. हो. मग काय कारण लाल बादशाह म्हणजे एक जवळजवळ उभे केले तर ओळखू येणार नाही, सारखेच दिसायला. सहज मैदानात आला तो, वडिलांनी बघितलं बसून, त्याला पास झाला तो लगेच त्यानं जाऊन उद्याला खरेदी करून आणला तो. किती रुपयाची खरेदी झाली? तो 280. 2,80,000. कुठली खरेदी? बुलढाणा. बरं. बाब्याची गाडी आणि लाल बादशाहची गाडी पळती हो. ज्यावेळेस कुठल्या गाडीची आठवण होती? ती आपल्या मोठ्या देवाची, त्या गाडीनुसारच गाडी पळती. मोठा देवा आणि लखन ज्या अंतरात गाडी पळायची त्या अंतराने. आजही गटाला कितवा गट होता? 5वा गट. पाचव्या गटात दुसऱ्याच्या. हा, दुसऱ्याच्या. बरं. आणि तास कितवा? तास 6 नंबर. 6 नंबर तासावर. गाडी ज्यावेळेस पळत पुढं आली ते एक 2-3 छकड्याचा अंतर होता. हो. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गाडीकडं. हा. गर्दी झाली होती म्हणजे अजूनही गर्दी नाही, भरपूर गर्दी झाली होती. हां, मोठी गर्दी झाली. पब्लिक त्याचे समज प्रेक्षक मंडळीला जास्त आहे समज. बरं. हा, आपण लिहायला स्वतः जाऊन येते त्याला धराला माणसं. तळेगावचे बैल एवढे येतात मैदानात की माझ्या मते एक जो भाग राहतो ना पावत्यांचा, तो पावत्या तळेगावची मंडळीच फाडून घेते काय. आता समज जास्त बैल असल्यामुळं मग प्रत्येक जण तळेगावमध्ये प्रत्येकापाशी 2-2, 3-3 बैल आहे. बरं. हा. आता सगळी दावणच लागला नाही समज. सगळी दावणच इकडे आहे तुमची. हो. एक महत्त्वाचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आता नुकतंच देवाचा जो देवा तुमच्या दावणीचा होता त्याची एक विक्री झाली आणि चांगल्या दावणीला गेला होता, निलेश दादा काळे यांच्या दावणीला गेला होता. पण नशिबात काही गोष्टी नसल्या तर त्या कितीही प्रयत्न केलेत साध्य होत नसत्या आणि त्या देवाचा अकाली त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्याला श्रद्धांजली अर्पण करू आपण महाराष्ट्रभरातील तमाम बैलगाडा मालक चालक यांच्याकडून. पण काय कारण नेमकं काय? कारण की एक दीड महिना माझ्या मते व्यवहार होऊन झाला होता. हो. आणि त्याचं कारण काय? ते काय समजते ना, बैल मैदानात आणला, बैल घरी नेला. समज त्याला समज रात्री जास्त चारल्या गेली, बरं. दूध पिला बैल आणि मग त्याच्यामुळं समज बैलाला रोड झाली नाही बैलाला. बरं. हा. तुमचं कधी बोलणं झालं होतं बैल म्हणजे ज्यावेळेस दिवस अगोदर बोलणं झालं आमचं. काय संदर्भात बोलणं झालं? हा, तो म्हणे बैल आजारी झाला म्हणे. अच्छा. हा. आणि मैदान पळून किती दिवस झाले होते? मैदानाच्या दिवशी संध्याकाळी बैल बिमार झाला. मैदानाच्या दिवशी बिमार नाही, मृत्यू होण्याच्या अगोदर किती दिवस अगोदर मैदान झालं होतं? 26 तारखेला. तर आपलं बोलणं झालं 2 दिवस अगोदर. तर म्हणणे बैल ओके झाला. हां. म्हणलं आपल्याला ही गाडी लाल बादशाह आणि देवाची गाडी पळवणं आहे आजच्या मैदानाला. बरं. तर ते म्हणे बैल कव्हर झाला म्हणे, पण 15 दिवस आपण बैल बाहेर नाही काढत म्हणे. बरं. असं बोलणं झालं. किती वेळेस गाडी पळाली लाल बादशाह देवा? त्याची 70 वेळेस. किती? 70-75 वेळेस धरून. सेकंद आणि 3 फेरे धरून. 3 फेरे धरून. बिनजोड. तो देवा असा होता, त्याच्या तोडीत आपल्यापाशी आपल्या दावणीला बैल लागणार नाही. तसं जिथं पण गेला तिथं बोलाल त्याचा फिक्स होता. आणि त्याच बैलावर आपल्याला इथली हिंमत आणि समज डेअरिंग होती. समज आपल्याला कोणी समज आरे करू शकत नव्हतं त्या बैलाच्या डेअरिंगवर येऊ. बरं. मोठ्या देवाच्या पावलावर पाऊल कुठेतरी पाऊल ठेवत होता आणि तुमच्याही मनात नव्हतं त्याला विक्री करावं? नाही, एकाचा बी आपल्या मनात नव्हता. पण काही कारणामुळे समज आपण इकला. बरं. कसं झालं व्यवहार? लोकच म्हणणं झालं आता तिकडे आपल्यावर बंदी, एवढा मोठा बैल सांभाळून काय करता असं. बरोबर. थोडा विचार केला मग समज मजबुरीनं वडील तर नाही म्हणत होते, पण समज काही कारणामुळं समज बैलाचा व्यवहार करून टाकला.
कसा झाला बरं व्यवहार? हे वार काय आमच्या मित्रमंडळीमुळे एकदम चांगलाच झालता. हां हां ते ना आपल्याला शब्द देईल तर बैल माझा नाही म्हणे, हां. बैल तुम्हाला कधी लागला तर तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणे, बैल तुमचाच आहे म्हणे. बरं बरं. आपला समजूनच बैल दिला तसं. व्यवहार करायला तुम्ही दोन्ही पार्ट्या म्हणजे बाकी मध्यस्थी हे वार असं झालंच नव्हता एक एक शब्दामध्ये. कारण चर्चा झालीच नाही आणि हा, अचानक जेव्हा बॅनर पडलं तेव्हा महाराष्ट्राला त्यानं कळालं नाही, की ते व्यवहार. बॅनर बी नाही पाडला त्यांनी, हां बॅनर बी नाही पाडला, बरं. काहीच नाही. समज त्याचा एक फोन आला, मी हो म्हणलो, त्यानं आपल्याला शब्द दिला तर तुमचा बैल तुम्हाला जेव्हा पण लागला, आपला शब्द आहे म्हणे, बैल परत घेऊन जायचं नाही. असं बैल ऐकला होता म्हणून असं काही होतच नाही. देवाचं निधन झाल्यानंतर बोलणं झालं तुमचं दादाचं आणि तुमचं? हा झालं. काय बोलणं झालं? काही नाही, आता काय समज नशिबाच्या पुढं काही जाता येत नाही. समज हम्म. दादा सांगा फोन केला त्याला, असं असं झालं म्हणे, बोलणं झालं. बरं. मग 5-6 दिवस आपल्या बी घरी बारीकमुळं समज घरचे सगळे परिवार आमचा लय नाराज होता. मग काही भाकर गोड नाही लागली, काही नाही समज. त्याच्यामुळं बैल आपण कुठंच गेलो नाही, काही नाही, फक्त आज आलो लालबादशाला. आता ही परिस्थिती तुमच्या घरात आहे, पण ही लोकांना कळत नाही ना. ही परिस्थिती तुमच्या घरात आहे, हा, तुम्हाला भाकर गोड लागली नाही, तुमच्या लेकरांना वाईट वाटलं त्या गोष्टीचा, पण महाराष्ट्र वेगळे प्रश्न करतं, वेगळे प्रश्न घेऊन चालतं की नेमकं बैल खरंच त्या पोटाच्या विकारानं मृत्यू झाला का? हा हा, त्यानंच झालं. आणि मग काय दुसरं काय, आता माणसाची बी गॅरंटी असते, जनावराची बी काही गॅरंटी असते. कोणता माणूस सगळ्याला कधी काय होईल ते सांगता येतं का? कारण ज्यावेळेस बॅनर पडलं तर बऱ्याच लोकांच्या म्हणजे डोक्यात असं आलं की मोठ्या देवाचं काही झालं, पण ते छोट्या देवाचं कळालं तर तुळतुळ लागली अजून सगळ्यांना हा, की बाबा नको व्हायला पाहिजे होतं. कारण की खरेदी करून फक्त दीड म्हणजे महिना पूर्ण झाला. संभाजीनगर आपला परेशान झाला. प्रत्येक माणसाच्या त्याचा तर असा समज कोणी प्रत्येक जणाचा स्टेटस होता प्रत्येक गावात, पूर्ण सातारा जिल्हा, वाशिम, MP, किती झाला हो व्यवहार? ते काही बोलू शकत नाही. पण व्यवहाराच्या बद्दल आपण बोलू शकत नाही. समज जे झालं ते योग्यशीर झालं समज. बरं. आता किती बैल आहे? आता बैल समज 6 बैल आहे. 6 बैल आहे हो दावणीला. हो. कुठले कुठले? एक मोठा देव आहे सोन्या, VIP राणा, ते रणवीर आहे, पुन्हा 2 आदात वासर आहे. बरं. आदत वासर कधी काढणार बाहेर मग? आता चालूच करून एक 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 प्रत्येक बैल आणल्या जात नाही समज. हां. कोणत्या मैदानाला गेलं 2 नाही तर 3 बैल येते. मग थोडा लाल बादशाला आराम द्यायचा, काही त्याला आणायचं, असं चालतं सगळं. एक कुठंतरी परंपरा मोडून काढताय तुम्ही. सध्याचा जो ट्रेंड चालू आहे, सध्याचा जो विषय चालू आहे लोकांचा की बाबा म्हैसुरी बैल जास्त पाळता, हा हा पण तुम्ही गॅरंटी ठेवता, तुम्ही विश्वास ठेवता गावरांवरती. हा आणि हा गावरान एक पळत होता, पण त्याला अजून एक जोड खरेदी केली गावरानच. हा, नाही 3 बैल आहे आपल्यापाशी गावरा. VIP राणा, VIP पुन्हा राणा, लाल पण बादशाह, हा रणवीर. याच्यावरच विश्वास ठेवता. हा, याच्यावर विश्वास ठेव जास्त. नक्कीच एक चांगली दावण आहे आणि चांगल्या दावणीला चांगली बैल घडता. ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार. नमस्कार. एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे, तुमची मुलाखत केली, टाकायची बाकी आहे, त्याच्याबद्दल क्षमस्व. पण काय सांगाल, लाल बादशाह जवळ आहे तुम्ही आणि चांगले संबंध आहे तुमचे, सगळे सांडू मिस्त्रींचे जे चिरंजीव आहे त्यांचे सगळ्यांसोबत एक चांगले संबंध आहे. सर्वांसोबत आपले घरचे सारखे संबंध आहे, सगळे आपले भावासारखे मानते आपल्याला. काही विषय नाही, एकदम घरचे संबंध आहे. काय सांगाल लाल बादशाह विषयी? लाल बादशाह दिवसेंदिवस क्रेज वाढते. बाब्यात पळाला, ज्या बाब्याने महाराष्ट्र गाजवला, महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं, आणि त्याच बाब्यासोबत आता लाल बादशाहला प्रेम मिळत आहे. लाल बादशाह म्हणजे आदत वयापासूनच एकदम टॉपला आहे. हां. आणि लोक जे बोलता ना त्यांना म्हणजे भरपूर वेळेस लोक ट्रोल करता, हे करता, ते करता. त्यांची जे पण समस्या आहे त्यांनी ते माग जे डोपिंग टेस्ट वगैरे काढली होती, ती काही बैलाच केली नाही. का बरं नाही केली? त्यांनी ती डोपिंग टेस्ट करायला पाहिजे, त्यांची शंकाची. तर बरोबर आहे. ही खूप वेळेस झाला. आता देवाचे समजा छोटा देवा वारला, त्याच्यामध्ये भरपूर लोकांना प्रश्न उपस्थित केले की बाबा इंजेक्शन ना घ्याला, असं झालं तसं झालं. बैला नंबर गेले, 10 वेळेस नंबर गेले, हिंदकेसरी मायात नंबर गेले, डोपिंग टेस्ट करायची बोलली होती, केली का बरं नाही? बरोबर. याचा अर्थ असा की आमच्या बैलात खोट नाही, तुमच्याच बैलात खोटे नाही. जे प्रसिद्ध बैलगाडा मालक असतील, जे वर पिढी जात या क्षेत्रात आहे, हां
तर त्या लोकांचे हे प्रश्नच नसतात. नाही ते कारण लोक त्यांना माहिती आहे बैल कसा गाडवायचा, बैल कसा पळवायचा. आणि आज बरेचसे बैलगाडा मालक आहे, आज आपण जे गुलालात राहणारे बैल हे बघतो की ते बैल गुलालात राहण्याचं कारण काय आहे? कारण म्हणजे प्रॅक्टिस आणि खाद्य खिलाई. तुमच्याकडे जर का त्याला पैलवानाला भरपूर खिलाई नसला तर पैलवान महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी खेळू शकत नाही. तुमच्या गावाच्या आखाड्यातच तुम्ही खेळू शकता. बरोबर तुमच्यात जर काही धमक नाही बैलाला खाऊ घालायची, तुम्ही बाकीचे प्रश्न उपस्थित करायचेच नाही. बरोबर. बैलाला लागते रोजचे 4-4, 5-5 लिटर दूध पिते बैल. बदाम, तूप, बाकीचं सगळं म्हणजे सगळं नाही सांगू शकत तुम्हाला, पण इतर प्रकार काही नाही. हा फक्त नैसर्गिकरित्या बैल पाळणारे बैल आहे. बरोबर. जर हे इंजेक्शनचे याचे जे भानगडे असते, हा बाबा कमीत कमी 8 वर्षापासून पळतोय, आजपर्यंत संपला असता. 100%. हा मोठा देवाला कमीत कमी 10 वर्ष झाली. परत असे भरपूर असे बैल आहे. तळेगावचा तो बाजी आहे, तो पण आज पण पळतोय, चांगल्या बैलाला घाम पडतो. बरोबर. तुम्ही असे काही प्रश्न करता म्हणजे त्याच्यावर आमचं हे होतं, थोडंसं नाराज होतो आम्ही तुमच्यावर. नाही, प्रश्न माझे नाही, हो ना हे तुमचे प्रश्न नाही. महाराष्ट्राचे. ज्यांचे प्रश्न त्यांना म्हणतोय मी, त्यांच्यावर नाराज हे होतो. प्रश्न महाराष्ट्राचे आहे. आणि ते प्रश्न कारण काय मी त्या अगोदरच सांगितलं की एखादा चांगला बैल सांभाळणार आहे ना, ज्याला खरंच बैलाची किंमत आहे, तो हे प्रश्न उपस्थित करतच नाही. हे कुटाळखोर लोक राहतात जे असे प्रश्न उपस्थित करतात की इंजेक्शननी असं झालं तसं झालं. पर्सनली मी तरी वैयक्तिक या मताचा आहे की ज्या बैलाचा मालक तिथं आहे त्या मालकाला स्वतः जाऊन भेटावं आणि त्याच्याकडून जाणून घ्यावं, चांगल्या गोष्टी जाणून घ्यावं, ना की त्याला वाईट गोष्टी चितवून अजून त्याला निगेटिव्ह तयार करावं, निगेटिव्ह त्याच्या मनात भरावं. चालतं. तुमचा कुठला बैल आणला आज? आमचा लक्ष होऊन आणला होता. काय झालं मग? आमचं जे 300 फूट राहिली बाउंड्री लाईन, बरं. तिथं शिवणी होऊन गेली. आमचे बैल दोन एवढं पांगून गेले. 2-3 छकड्यान गाडी सगळ्याची पुढे पळत होती. नशिबानं साथ हा नशिबान साथ नाही. चला. चांगला माणूस उभा आहे जवळ तुमच्या. हे आमचे सगळ्यात मोठे भाऊ आहे, गप्पार भाऊ. बरं. हा पडद्यामागचे कलाकार आहे. पडद्यामागचे कलाकार आहे, पण ते काय ते येत नाही ना समोर. मग नाही, मग ते घरी काम राहतो ना सगळे. पडद्या मागून कामं करावं लागते ना, समोर येऊन काय करायचं. बोला. द्या 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 बोलू द्या. नमस्ते. नमस्ते. पडद्यामागचे कारागीर आहे तुम्ही. आणि कारागीर आहे, हा कलाकार आहे, कारागीर आहे, छकड्या घडवता, छकड्या तयार करता तुम्ही. कसं काय चालू धंदा? एकदम फरक पडला का काही धंद्यावर तुमचा? हा, फरक पडला? हे कमी झाला? वाढला जास्त. वाढला. त्याच्यामुळे मैदानात येत नाही. नाही तर आता 2-3 मैदानांना येऊ लागलो. लाल बादशाची जरा जास्तच गोड लागू लागलं ते. बरं. पळताना बघायला आवडतो. हा, तर मग आता समजा 3 मैदानापासून येऊ राहिलो. ते पण आपल्या भागात मैदान होते म्हणून बाहेर. हा, नाही बाहेर जात नव्हतं. नाही तर मग भाऊन तेच जाते मैदानात. बरं. वय कसं राहतं, वयामुळं ह्या गोष्टी सहन होत नाही. नाही, वयाचं काही नाही. वयाचं म्हणजे लाल बादशाह नुसतं पाहिलं का एकदम फ्रेश होऊन जातो मी. फ्रेश होतो. बरं बरं. चालतं. शुभेच्छा राहतील तुमच्या व्यवसायाला, शुभेच्छा राहतील. छकडी कारागीर आहे आणि लाल बादशाहला तर काय महाराष्ट्रभरातून शुभेच्छा मिळत्या. आज पण फायनलचा मानकरी तो होणार म्हणजे होणार 100%. धन्यवाद.